जेव्हा एखादी व्यक्ती एकाच विचारांचा वारंवार विचार करत असते, एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणते, रोज तीच प्रार्थना करते, एखाद्या मंत्राचा सातत्याने जप करते किंवा एखाद्या इच्छेचा वारंवार अनुभव घेते, तेव्हा ती केवळ शब्दांची पुनरावृत्ती नसते, तर ती आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मज्जासंस्थेमध्ये, आपल्या अवचेतन मनामध्ये एक नवीन मार्ग तयार करत असते. मानवी मेंदू हा स्थिर नसतो, त्यामध्ये अब्जावधी न्यूरॉन्स मज्जापेशी असतात आणि त्या सतत एकमेकांशी नवीन संबंध निर्माण करत असतात. तसेच आपले जे काही जुने संबंध असतात, जे विचार असतात, ते बदलत तोडत असतात. न्यूरोसायन्समध्ये एक महत्त्वाचा सिद्धांत आहे की जे न्यूरॉन्स एकत्र सक्रिय होतात ते एकमेकांशी अधिक मजबूतीने जोडले जातात. आता याचा अर्थ असा की तुम्ही ज्या विचारांची, भावनेची किंवा विश्वासाची वारंवार पुनरावृत्ती करता, त्याला तुमचा मेंदू महत्त्वाची समजू लागतो आणि त्यासाठी एक मजबूत न्यूरल मार्ग करू लागतो. म्हणूनच जर एखादी व्यक्ती वर्षानुवर्ष स्वतःला म्हणत राहिली, मी योग्य नाहीये, माझ्यासोबत कधीच चांगले घडत नाहीये, मी अपयशी आहे, आणि ते काय होतं, हळूहळू ते केवळ विचार राहत नाही, तर ते तिच्या ओळखीचा भाग बनतात. तिच्या अवचेतन मन त्यांनाच सत्य मानू लागतं आणि तिचे वर्तन, निर्णय, नातेसंबंध, प्रतिक्रिया त्या विश्वासानुसार घडू लागतात. या उलट जर एखादी व्यक्ती प्रेम, आत्मविश्वास, समृद्धी आणि शांततेशी संबंधित विचारांशी सातत्याने पुनरावृत्ती करत असेल आणि त्याच्या मनापासून अनुभवत असेल, तिच्या मनात हळूहळू एक नवीन मानसिक रचना तयार होऊ लागते. म्हणूनच एखादे सकारात्मक वाक्य फक्त एकदाच बोलल्याने आयुष्य बदलत नाही, पण त्याची सातत्याने पुनरावृत्ती अवचेतन मनाच्या सुपीक मातीत एका नवीन बीजाची पेरणी करते. परंतु येथे आणखीन एक महत्त्वाचं रहस्य हे आहे की फक्त पुनरावृत्ती पुरेशी नसते, त्यासोबत भावना जोडलेल्या असणे आवश्यक आहे. अवचेतन मन तर्कापेक्षा भावनांची भाषा अधिक चांगल्या प्रकारे समजते. जर एखादी व्यक्ती 100 वेळा मी आनंदी आहे असे म्हणत असेल, तर तिच्या मनात दुःख, भीती, असुरक्षितता भरलेली असेल, तर अवचेतन मन शब्दांपेक्षा त्या भावनिक अवस्थेची नोंद घेते आणि याच कारणामुळे दोन व्यक्ती एकच सकारात्मक संकल्प किंवा अफर्मेशन म्हणतात, पण दोघांचे परिणाम वेगळे दिसतात. एक जण फक्त शब्द उच्चारतो तर दुसरा ते शब्द मनापासून अनुभवतो. तर अवचेतन मनासाठी भावना हा फक्त एक प्रकारचा संकेत असतो. ती त्याला सांगते की हा अनुभव महत्त्वाचा आहे, तो स्मृतीचा आणि ओळखीचा भाग बनव. म्हणून आयुष्यातील सर्वात खोलवर कोरलेल्या आठवणी त्या असतात, त्याच्याशी तीव्र भावना पण जोडलेल्या असतात. तर बालपणीचा एखादा प्रसंग असेल, अपघात असेल, एखादा अपमान झाला असेल, प्रेम असेल, काही असेल, एखादं मोठे यश असेल, अनेक वर्षानुवर्ष आपल्याला ते स्पष्ट आठवते आणि त्याच्याशी आपली जी भावना असतात ते खूप कनेक्ट असतात. तर भावना मेंदूवर खोल ठसा उमटवते. हाच ठसा पुढे अवचेतन मनाच्या कायमस्वरूपी भाग बनतो. जर कंटिन्यू आपण पुनरावृत्ती करत असेल एखाद्या शब्दांची, सकारात्मक बोलत असेल, तर त्याचा काय परिणाम होतो हे तुमच्या लक्षात आलं असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कंटिन्यू अफर्मेशन बोलत राहा. अफर्मेशन बोलल्याने काम होतं. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला लाईक करायला विसरू नका, आणखीन शेअर करायला विसरू नका. आणखीन अधिक माहितीसाठी कंटिन्यू कनेक्ट राहा.